नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे ब्लाऊज पीसातलं मी काठ काढून घेतलेलं आहे. तर याची पाठीमागची डिझाईन आज आपण बघणार आहोत. तर बघा, हे पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे 4 टक्समध्ये. तर बघा, ह्या ब्लाऊजची उंची आहे 15, म्हणजे एक इंच वाढून घेतलेलं आहे, म्हणजे 14 आहे, आणि त्याच्यात 1 इंच प्लस मिळून घेतलेलं आहे, म्हणजे 15. शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि मोंढा पण घेतलेला आहे 5.5. खडूनी मार्किंग करून इथं घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच आणि गोल कट करून घ्यायचा आहे मोंढ्याचा आकार देऊन. तर बघा, ब्लाऊजची फिटिंग आहे 10 वरती आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस मिळवून घ्यायचं आहे, म्हणजे या पद्धतीने 1.5 इंच. आणि त्याच्यानंतर गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 टाकून, कारण डीप गळा घ्यायचा आहे भरपूर सारा. तर बघा, इथं घ्यायची आहे गळ्याची उंची, इथं घेतलेली मी 11.5. तुम्ही 12 पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. तर बघा, इथं 3 इंच घेतलेलं आहे आणि याचा आता बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. गळ्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, इथं मी पंचकोनी देणार आहे. तर बघा, या पद्धतीने अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे तिरकी, आणि अशी तिरकी पण लाईन मारून घ्यायची या पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही, असं घेतलेलं आहे मी 4.5 इंच किंवा 5 इंच घ्यायचं असं तिरकं, आणि इथून आपल्याला 1 इंच बाहेर काढून घ्यायचं आहे आणि अशी लाईन मारून घ्यायची आहे, म्हणजे भरपूर डीप असा गळा तयार होतो. तर बघा, आता हे खडूनी मार्किंग केलेले आहे, तसं आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, मी अजून खालून थोडंसं कट करून घेतलेलं आहे, म्हणजे भरपूर असा डीप गळा गिऱ्हाईकाला पाहिजे आहे. तर बघा, एकदम मस्त असा डीप गळा झालेला आहे. तर बघा, घातल्याच्यानंतर हा अजून डीप गळा होईल शिवल्याच्यानंतर. तर बघा, ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि याला पिना पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा, गळ्याला अशी टिप मारून घ्यायची आहे, कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आणि तिथं कोपरा आला तिथं अशी सुई आपल्याला खाली ठेवून घ्यायची आहे, आणि परत तिथं कोपरा आल्यावर तर परत आपल्याला सुई अशी खाली टेकून घ्यायची आहे. परत आपल्याला टिप मारून घ्यायची, म्हणजे जिथं कोपरा आला तिथं सुई आपल्याला खाली घालून ठेवायची, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते गळ्याला. तर बघा, पूर्ण गळ्याला टिप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे, आणि जो आतला गळा आहे तो आपल्याला कट करायचा आहे अस्तर लेवल. तर बघा, व्यवस्थित अस्तर लेवल कट करून घेतल्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे, जिथं कोपरा आहे तिथं पण, आणि प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. तिथं टिप मारली आहे ती कट नाही झाला पाहिजे. तर बघा, कट मारून झाल्याच्यानंतर परत आपल्याला अशी कमरेला अर्धा इंच अशी सरळ टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. टिप मारून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आहे, आणि जी ओपन जागा इथून आपल्याला हात घालून हे कापड सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित सरळ कापड कट करून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि गळेला टिप मारून घ्यायची आहे पूर्ण काठोकाठ. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा व्हिडिओ मी टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवर अपलोड होईल. तर बघा, व्यवस्थित अशी काठोकाठ आपण टिप मारून घेतलेली आहे, हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे, आणि परत आपल्याला कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी कमरेला टिप मारून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आणि उलटं करून घ्यायचं आहे, आणि अस्तर लेवल अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, आणि इकडच्या साईडनी पण अस्तर लेवल अशी टिप मारून घ्यायची आहे, आणि कमरेला पण अजून एक टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंचावरती, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा, धागे वगैरे कट करायचे आहे, आणि अस्तर लेवल हे जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण इकडून. तर बघा, कट करून झाल्याच्यानंतर आपल्याला पहिले टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा, मी टक्स मारून घेतलेले आहे पहिले, आणि नंतर आपल्याला हे काठ घ्यायचा आहे. जो काठ घेतलेला आहे तो मी इस्त्री करून घेतलेला आहे, आणि आपल्याला हा मध्येतून कट करून घ्यायचा आहे. तर बघा, मी पिना अशा लावून घेतलेल्या आहे, आणि व्यवस्थित आपल्याला असं मध्येतून हे कट करून घ्यायचं आहे काठ. तर बघा, व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, 2 काठ मी समोरच्या भागाला पण लावणार आहे आणि पाठीमागच्या भागाला पण. तर समोरचा भाग पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, दोन्हीकडून कट करून झाल्याच्यानंतर मध्येतून तर एक काठ साईडला ठेवायचा आहे, आणि एक काठ घ्यायचा आहे आपल्याला, आणि दोन्हीकडून असा मुडपून घ्यायचा आहे, आणि याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे धागे वगैरे अजिबात दिसणार नाही. तर बघा, शिवताना पण हे धागा एखादा सुईच्या टोकाखाली आला तर हे काठ असे गोळा होत चालत होते. तर बघा, व्यवस्थित असे दोन्हीकडून पण आपल्याला टिप मारून घ्यायची. एका साईडने मारून घेतलेली आहे, आणि दुसऱ्या साईडने पण अशी मारून घ्यायची आहे. आणि बघा, हे कसं असं खेचल्यावाने होतं, एखादा अर्धा धागा गुंतला तर हे खेचल्यावाने होतं. तर बघा, याच्यावरती इस्त्री व्यवस्थित करून घ्यायची आपल्याला, म्हणजे व्यवस्थित हे काठ एकदम काठोकाठ एकदम मस्त असे रेडी होते, म्हणजे इस्त्री केल्याच्या नंतर. तर बघा, इस्त्री करून घेतल्याच्या नंतर आता जे कोपरे आहे तिथून आपल्याला असे 1.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची, कारण आपला
काठ पण 1.5 इंचाचाच आहे. काठ पण आपल्याला 1.5 इंचाचा मोजून घ्यायचा आहे. जेवढा आपला काठ असेल तेवढे आपल्याला हे तिन्ही टोकाचे माप घ्यायचं आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला असं काठाला असा काठ जोडून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित आता आपल्याला हे असं काठोकाठ आपल्याला जोडीत चालायचं आहे हा काठ. तर बघा व्यवस्थित असा पंचकोनी आपला व्यवस्थित तयार होणार आहे. छोटासा काठ असला तर त्याच्यापासून तुम्ही पण डिझाईन बनवू शकता. तर बरं का तिथं आपला कोपरा आलेला आहे, तिथं आपल्याला अशी मुडपून घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीने आणि त्याच्यावरती मुडपून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित असा मुडपून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघू शकता तुम्ही. तर बघा हे काठ जोडायला असे बिगर कट केल्याचे खूप जड जाते. तर व्यवस्थित असा आपल्याला हे काठ असा इथं फोल्ड करायचा आहे, म्हणजे तिथं टोक आहे तिथून, आणि जेवढं तुम्हाला ढिल्लं सोडता येईल तेवढं तुम्हाला हा काठ असा ढिल्ला सोडून घ्यायचा आहे. अशी याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. परत असं रिटर्न आपल्याला परत इकडे यायचं आहे आणि सरळ टीप मारून घ्यायची. परत इथं आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे, जेवढा काठ तुम्हाला सोडता येईल तेवढा. तर बघा व्यवस्थित अशी परत आपल्याला टीप मारीत चालायचं आहे. तर बघा स्किप झालेलं आहे काही दाखवताना. तर बघा ह्यो कोपरा आहे. तर बघा असं इथं व्यवस्थित असं 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे. नाही बघा आपली 1.5 इंचाचीच पट्टी आहे ही पण. तर बघा ते स्किप झालेलं आहे. तर बघा मी हे तुम्हाला रिटर्न परत दाखवत आहे की हे कसं जोडायचं आहे. तर बघा कोपरा आल्याच्या नंतर जेवढा आपल्याला काठ सोडता येईल तेवढा आपल्याला ढिल्ला काठ सोडायचा आहे आणि अशी लेवल घ्यायची आहे काठाची. आणि जो आपण 1.5 इंचाचा टोक घेतलेला आहे मोजून, तिथं पण 1.5 इंचाच्या वरच आपला हा टोक असा व्यवस्थित असा लाईनीत आला पाहिजे. तर बघा व्यवस्थित असा लाईनीत आल्याच्या नंतर याच्यावर टीप मारून घ्यायची आहे आणि सुई आतमध्ये घालून परत आपल्याला रिटर्न यायचं आहे या पद्धतीने आणि सुई अशी काढून घ्यायची आहे बाहेर. आणि हा काठ आहे तो काठ आपल्याला परत असा जोडीत चालायचा या पद्धतीने, काठोकाठ या पद्धतीने असा जोडीत चालायचं. तर बघा आपल्याला काठ एकदम व्यवस्थित असा काठ आपला बसलेला आहे. आता आपल्याला हे काठ असं काढून घ्यायचं आहे सुई धागा आणि त्याच्यानंतर व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे. हाताने हे धागे वगैरे गोळा झालेले आहे तर ते पण व्यवस्थित करून घ्यायचे आणि धागे बाहेर आलेले ते पण कट करून घ्यायचे आणि याच्यावरती आपल्याला परत इस्त्री फिरून घ्यायचे किंवा प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघा आपण हे प्रेस करून घेऊया. तर बघा मी प्रेस करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला परत याच्यावरती एका साईडने जी टीप राहिलेली आहे ती टीप आपल्याला व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर असा आपला काठापासून एकदम सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर बघा कस्टमरच्या चॉईसनी हे मी डिझाईन बनवलेली आहे. एकदम डीप गळा घेतलेला आहे आणि कस्टमरला मी हा फोटो टाकला तर कस्टमरला पण डिझाईन आवडली. तर बघा व्यवस्थित असे काठ आपला रेडी झालेला आहे. उरलेला काठ कट करून घ्यायचा आहे, धागे कट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर मी इथं लटकन तयार करून घेणार आहे. तर लटकन याचंवालं 2.5 ते 3 इंचावरती आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि पाठीमागचे पण टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहे. तर बघा पाठीमागचे टक्स आपल्याला पहिले मारून घ्यायचे आहे. जेव्हा आपण ही लेस जे काठ जोडून घेणार आहे त्याच्या आधी आपल्याला पाठीमागचे टक्स तयार करून घ्यायचे आहे. तर बघा आता आपण हे 2.5 इंचावरती किंवा 3 इंचावरती आपल्याला हे लावून घ्यायचे आहे लटकन आणि एकदम सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. कशी वाटली नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.